नमस्कार मंडळी, गावची भन्नाट चव या चॅनलमध्ये स्वागत. आपण बनवतो आहे हे बघ आपण बोंबीलची रस्सा भाजी बनवतो आहे. त्याच्यासाठी बघ 10 बोंबील घेतले. हे बघ हळद घेतली थोडीशी, परत धना पावडर घेतली 1 चमचा, तरीची मिरची घेतली आहे अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, MDH चिकन मसाला 1 चमचा. हे बघ छोटंसं आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 7, 8, 10 लसूण पाकळ्या एवढं असं खोबरं घेतलं आहे आणि थोडासा हिंग घेतला आणि 1 कांदा आहे. प्रथम आपण हे बोंबील स्वच्छ करून घेऊया. कढीपत्ता घेतला आहे. प्रथम आपण बोंबील स्वच्छ करून घेऊ. त्याचे डोक्याचा आणि शेपटीचा भाग कापून घेऊ. कांदे कापून कांदे भाजून घेऊया आणि खोबरं बी कापून आपण ते तव्यावर भाजून. हे बघा बोंबील व्यवस्थित शेप कापून घेतली, पुढचं तोंड कापून घेतलं. हे बघा कांदा आहे, कांदा बी कापून घेतले. आता खोबरं कापून घेतले. आता बोंबील आपण गरम पाण्यात 5 मिनटं ठेवू, म्हणजे त्याचा उग्र वास येणार नाही. आपण 5 मिनटं गरम पाण्यात ठेवू, म्हणजे त्याचा उग्र वास येणार नाही. आणि असं स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावर असलेले रेती बिती माती सगळे निघून जाते. आता 5 मिनटं असेच गरम पाण्यात ठेवायचे. नाही बा आता गॅस पेटवून घ्यायचा आहे. चांगलं काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बा अशा प्रकारे खोबरं भाजून घेतलं चांगलं काळं होईपर्यंत. आता आपण कांदा भाजून घ्या. कांदा बी असा चांगला काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा बी आपण तशाच प्रकारे भाजून घेऊ. हे बा अशा प्रकारे चांगला आपण जो कांदा भाजून चांगला लाल करून घेतला. आता कढई ठेवून कढईत तेल टाकून घेऊया आपण. ते 1 2 आणि आपण जे बोंबील घेतले ते चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये आता हे बोंबील तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे. स्वच्छ धुवून घेतल्यामुळे उग्र वास गेला त्याचा. चांगल्या प्रकारचे आपले लाल झाले. आता ते बोंबील आपण ताटामध्ये काढून घेऊ. प्रथम आपण तळून घेतले. आता गॅस बंद करू थोडं आणि त्याच तेलात आपण भाजी बनवून घेऊया. आता त्याच्यामध्ये आता खोबरं आपलं थंड झालं. खोबरं, कांदा, लसूण, आलं टाकून घ्यायचं. कोथिंबीर बी टाकून घ्यायची त्याच्यात. कोथिंबीर टाकून घेतो. मोहरी टाकली. आता थोडी जिरे टाकून घेऊया. ते फुलून देऊ व्यवस्थित. आलं, लसूण आणि कांदा तळून घेतला. आता त्याची जी पेस्ट केली ती टाकूया. आता गॅस मध्यम आकारावर राबवून द्यायचा, म्हणजे मसाले जळती नाही. आपण जे वाटण केलं त्याला चांगलं तेल सुटू द्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे सगळे मसाले टाकून घ्यायचे आपण. धना पावडर, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, एव्हरेजचा चिकन मसाला आणि थोडी हळद, MDHचा चिकन मसाला असं टाकून घ्यायचं. हे बघा आता ते आपण जे मसाले दळून घेतले
ते एकत्र करून आता पाणी टाकूया. टाकलेलं आहे कारण बोंबील खारट असतं त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकायचं. तुमच्या हिशोबाने टाका तुम्ही मीठ. चांगली उकळी येऊ द्यायची. त्याच्यानंतर त्यात आपण बोंबील टाकूया. चांगले मसाले हलवून घ्यायचे. शक्यतो पाणी गरमच टाका त्याच्यामुळे गरम पाण्याने टेस्ट वेगळी येते. हे बघा बोंबील टाकून घेऊ आता आणि 15 मिनटात मध्यम गॅसवर तयार होतील. आपण त्याच्यावर आता थोडंसं अशा प्रकारे आपले बोंबील शिजले. आता शिजले का आपण बघून घेऊ. हे बघा आपले बोंबील शिजले आता आणि आता ते खाली आपण उतरून घेऊ आणि आपण त्याची टेस्ट घेऊया. मंडळी किंवा व्यवस्थित एकदम अशी भन्नाट अशी तरी आलेली आहे आणि तो बोंबलाचा असा सुगंध असा दरवळतो आहे. आता आपण त्याची एकदा चव मी तुम्हाला आता बोंबील खाऊन दाखवतो. ते चव कशी लागली ती बघा. आता अतिशय भन्नाट अशी चव जबरदस्त अशी बोंबला चव लागते. आमच्या अशाच साध्या सोप्या रेसिपी तुम्ही करून बघा. आमच्या रेसिपी आवडल्या तर चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि एक वेळेस अशा रेसिपी जरूर करा. नमस्कार.